संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एकंदरीत जर बघितलं तर कोणाकोणाची युती होईल हे सांगणं आता कठीण आहे. पण आत्ता काही वेळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. तशा मिटिंगाही मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्य पातळीवर घेण्याचं चालू आहे. एकंदरीत जर बघितलं या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, काय सांगाल? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा हा जो निर्णय आहे, हा निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत. त्यामुळं कालपासून जी चर्चा चालू आहे की दोन्ही पक्ष एकत्र येतील, मला वाटतं की आज हा निर्णय दादा जाहीर करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जर निर्णय झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो? दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि होणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होईल. एकंदरीत बघितलं तर या सगळ्या युतीमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती आहे. या युतीमुळे सरकारवर काही परिणाम होऊ शकतो? शक्यता तसे होणारच नाही. शेवटी राज्यामध्ये काम करत असताना सर्वांनी विकासाच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या पक्षामध्ये सामील झालेलं आहे. आणि मला वाटत नाही की मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेले, आदरणीय दादांनी केलेले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले की युतीचा धर्म पाळूनच सर्व ठिकाणी जे काय समझोता करूनच ती निवडणूक लढली जाणार आहे. पण शरद पवार गट जो आहे तो महाविकास आघाडीत आहे. मग असं असताना महाराष्ट्रामध्ये एका प्रकारची युती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगळी होती. याचं कसं कार्यकर्ते ह्याला कसं समोर जाणार? कार्यकर्त्याला दोन्ही पक्ष एकत्र आल्याने नक्कीच फायदा होणार आहे. पण हा सर्व निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत. ह्या युतीचा निर्णय जो आहे तो दादा घेणार आहेत. पण ह्या युतीमुळे महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी जी युती आहे त्यावर काही परिणाम होणार नाही, असं विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी सांगितलेलं आहे. सचिन चपळापूर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.